हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे सगळे? सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो. जेव्हापासून मी तेलाचा बिझनेस चालू केला तेव्हापासून मला काय जास्त रील्स पण बनवता येणार, टाइमच भेटणार आणि कॉमेडी व्हिडिओ तर लांब लांब 1 महिना झाला आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवून. तर असं अंगातला कलाकार वळवळ करायला लागलाय. पण काय करता, शेवटी बिझनेस आहे. थोडंसं आता घरदार काहीतरी बांधायचं जरा डोक्यात घेतले, त्यामुळे जरा बिझनेसकडे पण लक्ष द्यावं म्हटलं. पण तुम्हा सर्वांचा सपोर्ट आहे, प्रेम आहे, आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर आज बघा, इंदापूरवरून ह्या 2 दिदी आल्यात. यांचं नाव आहे सोनालीता, याचं नाव आहे दीक्षिता. यांनी आज कॉम्बोची ऑर्डर घेतलेली आहे आपल्याकडनं. 12 कॉम्बो घेतल्या स्पेशली. मागच्या 2-3 दिवसाखाली पण एक बॉक्स घेऊन गेलत्या, तर त्यांचा 4 दिवसामध्ये जिकडं तिकडं बॉक्स म्हणजे गेला. म्हणजे एवढा सगळा भारी रिस्पॉन्स यायला लागलाय सगळ्यांकडून, आणि हे पण मेहनत करतात. तर ह्यांचा पण मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतो. इंदापूरमधून जर कोण बघत असेल तर ह्यांना फोन करून तिथून तुम्ही सोनाताईंचं ओरिजिनल तेल घेऊ शकता. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे साताऱ्याहून स्पेशल एक कस्टमर आलेत, आणि कस्टमर नंतर असतील पण सगळ्यात पहिल्यांदा ते फॅन आहेत आपले. तर नमस्कार ताई. तर तुम्ही साताऱ्यामधून कुठून? शाहूनगरहून आलेले आहेत. तर ह्यांना सुद्धा सोनाताईंच्या तेलांचा बिझनेस करायचा आहे. तर ह्यांना सुद्धा आपण होलसेलमध्ये मटेरियल आज देणार आहे. तर त्यांचं पण आपण आता इथं बॉक्स पॅकिंग करून ठेवणार आहे. तर तुम्हाला कशी आयडिया भेटली वगैरे काय सांगा जरा थोडंसं. बरं, सगळ्यात पहिले मला हे सांगा की तुम्ही किती दिवसापासून ब्लॉग बघता आमचे? साधारण 3 वर्ष 3 वर्षापासून ब्लॉग बघता. अरे वा, छान. मी आले तुम्ही सांगितलं की पिऊ पोटात होती तेव्हा का? आता पिऊ खोक्यात आहे. तेव्हा पोटात आहे, आता खोक्यात बसते. पिवड्या, अगं तुझ्या जन्माच्या लय जण खुणा सांगतात. मला लय जण म्हणतात कृष्ण पोटात होता, किंवा नाही कृष्ण पोटात होता तेव्हा आम्ही ब्लॉग नव्हते चालू केले, आम्ही जस्ट कॉमेडी व्हिडिओ करायचो. जेव्हा झाली तेव्हापासून स्टार्ट माझं म्हणजे बघणं. अच्छा 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 अच्छा, हां हां हां. तर ताई तुमचा प्रॉपर ॲड्रेस सांगता का म्हणजे कस्टमरला? हिलटॉप कॉलनी, शाहूनगर, गोडवली, सातारा. पुन्हा एकदा. हिलटॉप कॉलनी, शाहूनगर, गोडवली, सातारा. 4 भिंती शेजारी. आणि मोबाईल नंबर एक सांग. मोबाईल नंबर ही जे तुम्हाला कस्टमरला मोबाईल नंबर द्यायचा आहे तो. बरं ठीक आहे, मी स्क्रीनवरती यांचा मोबाईल नंबर पण देतो, पत्ता पण देतो. मित्रांनो, साताऱ्यामधून जे कोणी बघत असते, ज्यांना कोणी सोनाताईंचं आयुर्वेदिक तेल हवं आहे, तर त्यांनी ह्या नंबरवरती ह्यांना फोन करा. साताऱ्याहून जे बघत असतील ते, आणि इंदापूरकडून जे बघत असतील ते बघा, ह्या दिदींना फॉलो करा. ह्या आपल्या सोनालीताई आणि दीक्षिता. ही दिसते हाईट कम फाईट जास्त आहे, पण खतरनाकपैकी तिने 2-4 दिवसामध्ये 12 कॉम्बो घालवले आहेत. आणि तुम्हाला जरी छोटा मोठा व्यवसाय चालू करायचा असेल घर बसल्या, तरी मी पण माझा नंबर देतो या ठिकाणी. त्यांनी सुद्धा घर बसल्या व्यवसाय चालू करा. 4 पैसे तुम्हाला भेटतील आणि इतरांची सेवा होईल. आणि खरंच 100% हे जे सोनाताईंचं तेल आहे इफेक्टिव्ह आहे. बऱ्याच लोकांना रिझल्ट भेटला आहे. आणि हिनं जे नेलं आहे तेल, तर हिला कस्टमर सांगायला घरी आलेत की आम्हाला रिझल्ट भेटला आहे. तर त्यांचं रिव्ह्यू घेतो आता गेल्याच्या नंतर. ओके, काय म्हणले तुला कस्टमर? की छान कस्टमरचा सगळ्यांचा असे रिप्लाय होते की एक वॉश मध्ये त्यांना खूप चांगला रिझल्ट भेटला. एक वॉशमध्ये म्हणजे एक वॉशमध्ये एका आठवड्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतो. आणि 15 दिवस वापरतो, बऱ्यापैकी केस गळती थांबते, प्लस तुम्हाला केस वाढायला पण मदत होते. पण त्याला थोडंसं कंटिन्यू वापरावं लागतं, जेणेकरून तुमचा डॅन्ड्रफ पण जातो एकाच वॉशमध्ये, आणि केस गळती पण थांबायला मदत होते. प्लस गुंतोडा वगैरे असेल तो पण येऊन जातो. त्याच्यासाठी तुम्ही हा पूर्ण कॉम्बो सेट घ्यायचा असतो. याच्यामध्ये बघा, शॅम्पू आहे, तेल आहे, कंडिशनर आहे, रोजमेरी स्प्रे आहे, आणि मेहंदी मास्क. काय काय लोक काय करतात, फक्त तेल घेऊन जातात, आम्ही बघतो वापरून, मग नंतर मग त्यात फरक पडला तर सांगू तुम्हाला. मग फरक पडण्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. असं बरेच कस्टमर तुम्हाला सुद्धा भेटतील, तुला भेटले असतील. काय म्हणले? ते बोलले की फक्त तेल द्या आणि शॅम्पू द्या. मी बोलले की सगळा कॉम्बो घ्या, म्हणजे तुम्हाला रिझल्ट लवकरात लवकर रिझल्ट येईल. ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे मित्रांनो. लोक फक्त तेल घेऊन जातात, त्याच्यामुळे तेलाबरोबर कमीत कमी शॅम्पू आणि रोजमेरी स्प्रे तरी घेऊन जावा, ज्यांची केस गळत्यात वाढवायची असेल त्यांना. तरी कोंडा असेल तर स्पेशल मेहंदी आहे. त्याच्यामुळे आम्ही अख्खा कॉम्बो तुम्हाला स्पेशल ऑफरमध्ये लावलेला आहे. 1686 किंमत होती, डायरेक्ट 1500 रुपयामध्ये. आणि सिंगल घेतले तर त्यामध्ये डिस्काउंट भेटत नाही. त्यामुळे तुमचाही फायदा आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर चला, बराच वेळ झाला, आता ह्या ताई बसलेले तर ह्यांची आपण ऑर्डर पॅक करूया आणि निघूया. धन्यवाद. आता आम्ही चालू आहे रील्स बनवायला, कारण आहे ना, बऱ्याच लोकांना पत्ता सापडत नाही आपला की बाबा इथं आल्यावरती कुठे यायचं. तर मी त्यांना व्यवस्थित माहिती वगैरे समजावून सांगणार आहे. चौकातनं कसं कसं यायचं, कसं घरी यायचं वगैरे, त्या गोष्टीची रील बनवणार आहे. आता घरातनं निघलो, तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पण दाखवतो बघा. आता घरातनं निघलो आपण, तर असं बाहेर येतोय बघा, असं मेन रोडला
ही सूर्यनगरीची ही या रोड आहे, मेन रोड. हे मोतानगर कमाल. इथून आतमध्ये यायचं, इकडं आतमध्ये आलं की तिथं पुढे गेलं की लेफ्ट साईडला आपलं घर आहे. आणि हे बघा पुढं आहे तो सिटीन चौक, मेन आहे तो सिटीन चौक. आणि इथं अशा लेन नंबर दिलेले आहेत बघा. इथं जसं की बघा, इथं बघा लेन नंबर 2, पुढे एक आपली आहे ती 3 आहे. हे बघा इथं 1 नंबर लेन आहे. हे बघा ही लेन नंबर 1 आहे, ही वाले. इथं कुठे या कुठे एक नंबर, हा का 1 नंबर लेन, हो का इथं 1 नंबर लेन आहे. ठीक आहे, तर आता आपण इथं उभा राहून रील्स बनवूया. ठीक आहे सर, आता इथून आहे ना युटर्न हाना. आताच मटेरियल आणलंय बावड्याकडून, तर सगळं मटेरियल आपण लावून घेतोय बघा मित्रांनो. असं रॅक भरून टाकायचं या. आणि ही रॅक बघा तुम्हाला 2 दिवसातच खाली दिसते या. खाली म्हणजे ऑलरेडी ह्याच्यातल्या निम्या तर बुकिंग झालेले आहेत. उद्या बाकीचं संपून जातं या. तर तुम्हाला सुद्धा तेल ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा. केस गळती रामबाण उपाय. केस गळती पण थांबते तुमची. केस वाड्यामध्ये तुझे स्मूथ होते. तर जसं की माझं तुम्ही बघताय, मी माझी जाहिरात करतोय. मग असे सगळे बघा इथं आले होते, घर भरलेलं होतं ऑफिस आपलं. आता सगळे गेले, आपण मटेरियल पण लावून घेतलंय असा सगळा मग असे आणलेला. आणि आता मी चाललोय कृष्णाला आणायला स्कूलमधून. ओमा तर शाळेत गेला नाही वाटतं, एकटाच गेला कृष्णा. सकाळी आड्या घेत होता, नको जायला म्हणत होता. तर चला जातो आणायला, 4 वाजलेले इथं. आणि पूजेचा केसाला बघा फरक पडलाय मित्रांनो, थोडाफार तरी बघा फरक दिसतोय. ती म्हणते की मला इथं केस जरा कमी होती, ती थोडी मला दिसायला लागले. इथं पातळ होती, किती पातळ होती केस आतमध्ये पातळ होती. तर आता जवळजवळ 1 महिना झाला आम्ही वापरतोय त्याला. 1 महिना. माझी पण तुम्ही बघा केस, तिची पण बघा. तर चला कृष्णाला घेऊन येऊ आपण. आज आहे गुरुवार आणि आज मला जायचं आहे परत स्वामींच्या मठामध्ये पाया पडायला. झोपलो होतो 4-4:30 वाजल्यापासून. कृष्णाला शाळेत आणून सोडला, ते झोपलो. ते आता मग 8 वाजता उठलो या, कारण काल प्रवासामुळे झोपच झाली नव्हती. वाचला होते पूजा. तर चला आता जाऊया, देवाचं दर्शन घेऊन येऊ. आणि मी अक्कलकोटला गेलतो, तिथला ब्लॉग अजून एडिट केला नाही, टाकायचं आहे माझ्या लक्षात नाही, वेळ नाही. ते आता उद्या सकाळी टाकणार आहे मी. तर चला मग आता मटेरियल लावून घेतला होता. आज गुरुवार, इथला मंडई बाजार होता. आज बऱ्यापैकी घरी कस्टमर आले होते. चला मित्रांनो, दर्शन घ्या स्वामींचे तुम्ही सगळेजण. आता झालं दर्शन. आता आम्ही चाललोय घरी. दर्शन घेतलं, प्रसाद नको आता. प्रसादाचा केळ खाणं.